नमस्कार, नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण म्हशीच्या चिकापासून खरवजाचे लाडू आणि खीस बनवणार आहे आणि तेही 2 ते 3 महिने टिकणारा खीस आणि लाडू बनवणार आहे। जर का एखाद्याच्या फाईट पेशी कमी झाल्या असतील तर त्यांनी जर का अशा पद्धतीने खरवजाचा लाडू बनवून खाल्ला किंवा खीस बनवून खाल्ला तरी सुद्धा चालेल। त्यामुळे पांढरे पेशी वाढण्यास नक्कीच मदत होते। यामुळे हा लाडू खूपच पौष्टिक सुद्धा आहे। मग चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर म्हशीच्या दुधाच्या चिकाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तर इथं मी म्हशीच्या दुधाचा 1 लिटर चीक घेतलेला आहे। म्हणजेच म्हशीला जेव्हा पिल्लू होतं आणि पहिल्या धारेचं आपण दूध काढतो तो चीक 1 लिटर घेतलेला आहे। तर आता मी इथं कुकर घेतलेला आहे आणि त्या कुकरमध्ये मी एक स्टँड ठेवून देत आहे आणि तसंच 1 तांब्या पाणी ओतून घेत आणि त्यानंतर आपल्याला हा कुकरचा डबा या कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे। तर हे पहा अशा पद्धतीने आणि आता आपल्याला हे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही शिट्टी काढायला अजिबात विसरायचं नाही। ही शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे। तर आता आपल्याला हा कुकर 20 मिनिटांसाठी गॅसवरती ठेवून द्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। तर आता इथं 20 मिनिट झालेले आहेत। कुकरचं झाकण उघडून पाहूया। तर हा चीक बघा आपला मस्त असा शिजलेला आहे। गॅस बंद करून घेऊया। तर आता हा कुकरचा डबा मी पकडीने पकडून काढून घेतलेला आहे। तर आता हे आपल्याला 5 मिनिटांसाठी थंड होऊन द्यायचं आहे। तर आता हा चीक थोडासा थंड झालेला आहे। याच्या आपण आता कड्या मोकळा करून घेऊया अशा। त्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतला। असे 4 पीसमध्ये कट करून घेतलं। त्यानंतर आता खिसणीने खिसून घेऊया। तर इथं मी एक दुसरं ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खिसणी ठेवून द्यायचे। त्यानंतर खरवजच आपल्याला एक असा पीस घेऊन खिसणीने व्यवस्थित असा खिसून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला खिसून घ्यायचं आहे। तर इथं मी अशाच पद्धतीने हे 4ही पीस व्यवस्थित असे खिसून घेतले। तर आता आपण हा खीस या कुकरच्याच डब्याने किती आहे तो मापून पाहूया। तर आता ह्या खिसाने हा कुकरचा डबा आपला पूर्णपणे भरलेला आहे। तर आता इथं गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे आणि कढई घेताना ॲल्युमिनियमची घ्यायची आहे। जर का तुम्ही स्टीलच्या कढईचा वापर केला तर हा चीक आपला खाली लवकर चिकटतो। तर आता ह्या डब्यातला खिस या कढईमध्ये ॲड करू। तर आता आपण ह्या खिसाला 2 मिनिट मोठा गॅस करून व्यवस्थित असं परतून घेऊया। म्हणजे यातलं थोडंफार काही पाणी जे असेल ते कमी होईल। तर आता मी हा खीस व्यवस्थित असा परतून घेतला आणि ज्या डब्याने आपण हा खीस मापला होता त्याच कुकरच्या डब्याने साखर सुद्धा मोजून घ्यायची आहे। तर खिसाचा हा डबा पूर्णपणे भरला होता आणि साखर मी इथं थोडीशी कमी घेतलेली आहे। म्हणजेच एवढं बोटभर असं कमी घेतलेला आहे डब्बा। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी या जास्त करू शकता। तर आता ही साखर सुद्धा याच्यामध्ये ॲड करू। आता ही साखर 10 ते 15 मिनिट विरघळेपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला असंच परतत राहायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। तर आता तुम्ही इथं बघू शकता ह्या खिस्याला आणि साखरेला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे। तर आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। हे पाणी मी सतत असं ह्याला हलवत राहिले आणि व्यवस्थित असं हे पाणी मी आता आटवून घेतलेलं आहे। गॅस बंद करूया। इथे मी 4 ते 5 विलायच्या घेतलेल्या आहेत। त्याची आपण बारीक पावडर करून घेऊया। विलायचीची पावडर आता याच्यामध्ये अशी मिक्स करू आणि थोडंसं मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे 5 मिनिटभर। आता हे मिश्रण थंड झालेलं आहे। थोडं थोडं करून हातावर घेऊन लाडू बनवून घेऊ। तुमच्या आवडीनुसार मोठा या छोटा लाडू तुम्ही बनवू शकता। हे पहा अशा पद्धतीने। तर अशाच पद्धतीने आता मी इथे सगळे लाडू बनवून घेत आहे। तर हे पहा अशा पद्धतीने इथे मी एवढे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि इथं मी थोडासा अर्धा खीस सुद्धा ठेवलेला आहे। खीस सुद्धा असं सुद्धा खायला खूप छान लागतो। तर आता हा खीस मी एका डब्यामध्ये काढून घेते। तर इथं मी थोडेफारच लाडू बनवलेले आहेत आणि अर्ध्याच्या वरती चिकाचा खीस ठेवलेला आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने जर का खीस ह्या डब्यामध्ये ठेवला तर परफेक्ट 2 महिन्यापर्यंत तरी ह्या खिसाला काही सुद्धा होत नाही। आणि तसंच हे लाडू सुद्धा पॅक बंद डब्यामध्ये ना तुम्ही 1 महिना ते 2 महिने आरामात ठेवू शकता।
तसं म्हटलं तर आपल्याला हे खरवजाचे लाडू वगैरे खायचं असं वाटलं तर आपण कधीही डेअरीतून वगैरे चिक विकत आणून त्याचे लाडू बनवून खाऊ शकतो। तर तुम्ही सुद्धा खरवजाचा खीस किंवा खरवजाचे लाडू बनवण्यास नक्कीच ट्राय करा आणि ते कसे बनले आहेत कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।